आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं स्वागत। आज आपण तंबाखूमुळे होणारा कॅन्सर याविषयी चर्चा करतोय आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर विनोद गोरे। डॉक्टर, चर्चा सुरू करण्यापूर्वी आपल्या बरोबर एक प्रेक्षक आहेत, त्यांचा कॉल घेऊया आपण। त्यांचा प्रश्न काय आहे तो जाणून घेऊयात। आकाश आहेत पनवेलहून, तुमचा प्रश्न विचारा। मला डॉक्टरने प्रश्न विचारला तंबाखू विषयी। हा बोला। हा बोला, तुमचा प्रश्न विचारा सलग। हॅलो मॅडम। हा बोला, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत, तुम्ही प्रश्न विचारू शकता। हॅलो हॅलो, तुमचा आवाज येतोय, तुम्ही प्रश्न विचारा। हॅलो 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 म्हणजे आपला आवाज तिथपर्यंत आवाज जात नाही, बहुतेक पुन्हा जात एकदा तोच प्रॉब्लेम आहे। पण तरी सुद्धा आपण एक प्रश्न घेऊयात। एक महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्याकडे की कॅन्सर टाळण्यासाठी कोणता प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो? खरं म्हणजे तंबाखूमुळे होणारे कॅन्सर टाळण्यासाठी प्रतिबंधकात्मक उपाय जर तुम्ही विचाराल तर सर्वात मोठा प्रतिबंधकात्मक उपाय हा आहे की तंबाखू खायचीच नाही। हो ना, तंबाखूची सवयच लागली नाही तर बाकीचे पुढचे सगळेच प्रश्न मिटणार आहेत। हो म्हणजे इकॉनॉमिकली किंवा जो पुढे होणारा जो खर्च आहे तोही सगळा मिटणार आहे आणि हा सगळ्यात स्वस्त उपाय आहे की तंबाखू खायचीच नाही। त्याच्यामुळे प्रतिबंध करताना आपण जे लोक आम्ही जगाच्या पॉप्युलेशनचं 2 याच्यामध्ये गटामध्ये डिवायडेशन करतो। एक म्हणजे तंबाखू खाणारे एक आणि एक तंबाखू खाणारे। जर जे तंबाखू न खाणारे लोक आहेत त्यांना तंबाखू खाण्यापासून प्रवृत्त करणं हे सगळ्यात महत्त्वाचा प्रतिबंधकात्मक उपाय आहे। त्याच्यामुळे मध्ये प्रामुख्याने आपण जे पाहतो ते टीन एज मुलं आहेत, स्कूलमध्ये जाणारी, शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत, यांच्यामध्ये हा प्रसार करणं की तंबाखू वाईट आहे, बरोबर आहे, तंबाखू खाणं वाईट आहे। कारण मला आठवतं की आम्ही लहानपणी जेव्हा पाहायचो की दारू पिणं हे वाईट आहे हे मनावरती बिंबवलं जायचं, पण तंबाखू खाणं हे वाईट आहे हे कित्येक वर्ष मनावरती बिंबवलं जायचं नाही। सुदैवानं आजकाल आपल्या टीव्हीवरती पिक्चरमध्ये एक खाली वॉर्निंग्स येतात की तंबाखू धोकेदायक आहे आणि तंबाखूमुळे कॅन्सर होतो। त्याच्यामुळे या लोकांना, जे टीनेज आहेत, स्कूलमध्ये जाणारे मुलं आहेत, त्यांना सजग करणं की तंबाखू वाईट आहे आणि ती तंबाखू खायची नाही, हा सगळ्यात मोठा प्रतिबंधकात्मक उपाय आहे। दुसरा प्रतिबंधकात्मक उपाय मी जसं सांगितलं की कॅन्सर होण्यापूर्वीची जी लक्षणं आहेत, प्री कॅन्सरस कंडिशन, त्याच्यामध्ये कॅन्सरला ओळखणं आणि त्याची ट्रीटमेंट करून घेणं। आणि तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं। कारण कॅन्सरच्या एक स्टेजेस असतात, पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी आणि चौथी, अशा स्टेजेसमध्ये उपचार करणं खूप महत्त्वाचं गरजेचं आहे। बरोबर आहे। तर या पहिल्या स्टेजमध्ये किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये जर आपण उपचार करू शकलो तर कॅन्सर दुरुस्त होण्याचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणाने वाढतं। उदाहरणार्थ पहिल्या स्टेजमध्ये कॅन्सर दुरुस्त होण्याचं प्रमाण जे आहे नीट होण्याचं ते 90% जास्त आहे। दुसऱ्या स्टेजमध्ये ते 60 ते 75% येतं, तिसऱ्या स्टेजमध्ये 40% येतं आणि चौथ्या स्टेजमध्ये जेव्हा कॅन्सर जातो तेव्हा ते 10 ते 15% येतं। त्यामुळं लवकरात लवकर कॅन्सरला ओळखणं, उपचार, त्याचं निदान करणं आणि त्याचे उपचार घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे। डॉक्टर, पुन्हा आपल्याबरोबर एक प्रेक्षक आहेत, अरुण आहेत मुंबईहून, तुमचा प्रश्न विचारा। अरुणजी, तुमचा प्रश्न विचारा। हॅलो अरुणजी, संपर्क तुटलेला आहे डॉक्टर, पण आपण चर्चा अशी सुरू ठेवूया। प्रतिबंधकात्मक उपायाबद्दल बोलत होतो। याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रतिबंधकात्मक उपायामध्ये गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानं एक नवीन कायदा आणला की गुटखा विक्रीचा किंवा गुटखा विरोधीचा। त्या कायद्यान्वये महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्री करणं किंवा गुटखा विकत घेणं या दोन्ही गोष्टींवरती बंधन टाकलेलं आहे। याचा उद्देशही हाच आहे की आपल्याला माहित आहे, बंदी जरी घातली, कायदे जरी आले तरी ज्यांना खायचं आहे ते कुठूनही मिळून, ब्लॅकने मिळून खातात। परंतु जो इझिली अवेलेबल होता, जे शाळेतल्या मुलांना अगदी सहजपणे गुटखा मिळायचा, त्या मुलांना गुटखा मिळण्याचं प्रमाण नक्की कमी झालेलं आहे। तर हे एक सकारात्मक बदल आपल्या याच्यामध्ये झालेला आहे की जी फ्रीली अवेलेबिलिटी होती ती कमी झाल्यामुळे लहान मुलांमध्ये जे व्यसन लागायचं तंबाखूचं ते रोखण्यासाठी आपण डेफिनेटली मदत करू शकतो। नक्कीच डॉक्टर, आता ही झाली लक्षणं, कारण आपण सगळं काही पाहिलं, पण आता ज्याला कॅन्सर झालेला आहे तर त्या व्यक्तीने किंवा त्या रुग्णाने कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी हा खूप महत्त्वाचा प्रश्न असेल। हो, कॅन्सर, खरं म्हणजे कॅन्सर झाला हे ऐकल्यानंतरच माणूस अर्धा घाबरून जातो। बऱ्याचदा चेष्टेने असं म्हटलं जातं की कॅन्सर झाला म्हणजे कॅन्सर झाला। हो ना। तर कॅन्सर झाल्यानंतर घाबरून न जाता
सर्वात लवकरात लवकर कॅन्सर तज्ज्ञांकडे जाणं अगदी आणि त्याचं जे उपचार पद्धती आहेत, वेगवेगळ्या उपचार पद्धती असतात कॅन्सरच्या, जे कॅन्सरचे डॉक्टर जे सांगतील त्यानुसार लवकरात लवकर त्याचे उपचार करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नक्कीच. पण मग ही जी उपचार पद्धती आहे ते फक्त कॅन्सरच्या डॉक्टरांकडूनच घ्यावी का? कॅन्सरचे जे उपचार आहेत, जेव्हा तुम्हाला कळतं की आपल्याला कॅन्सर झालेला आहे त्यावेळी कॅन्सरचे उपचार हे कॅन्सर तज्ज्ञांकडूनच करून घेणं खूप गरजेचं असतं. असं काही संशोधनही आहे ज्याच्यामुळे कॅन्सर तज्ज्ञांकडून किंवा त्या पद्धतीच्या तज्ज्ञांकडून जर आपण उपचार घेतले तर कॅन्सर बरं होण्याचं प्रमाण 30% वाढतं. बरोबर. त्यामुळे त्या तज्ज्ञांकडून कॅन्सरचे उपचार करून घेणं हे खूप गरजेचं आहे. कॅन्सरमध्ये 3 मुख्यतः उपचारांच्या पद्धती असतात. सर्जरी, ज्याला ऑपरेशन असं म्हणतो आपण, दुसरं म्हणजे किमोथेरपी, ज्याच्यामध्ये शिरेमधून इंजेक्शन्स दिली जातात, आणि तिसरा जो प्रकार आहे रेडिएशन, ज्याला आपण सरळ भाषेमध्ये लाईट किंवा शॉक देणं असं म्हणतो. या 3 मुख्य पद्धती कॅन्सरमध्ये असतात. कॅन्सरच्या प्रकारानुसार प्रत्येक कॅन्सरला वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट लागते. उदाहरणार्थ तोंडाचा कॅन्सर जर झाला तर तोंडाच्या कॅन्सरची मुख्य ट्रीटमेंट ही ऑपरेशन करणं आहे, आणि त्याला पूरक म्हणून, ज्याला ॲडज्युव्हंट ट्रीटमेंट असं आपण म्हणतो, पूरक म्हणून रेडिओथेरपी आणि किमोरेडिओथेरपी ह्या उपचार पद्धती केल्या जातात. तर तोच कॅन्सर जर लिम्फोमा किंवा लंग कॅन्सरचा असेल तर या कॅन्सरमध्ये मात्र किमोथेरपीचा रोल हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यामुळे कॅन्सरचा प्रकार आणि कॅन्सरची पद्धती याचं योग्य वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून कॅन्सर बरं होण्याचं प्रमाण वाढतं. नक्कीच. पुन्हा आपल्याबरोबर एक प्रेक्षक जोडले गेलेत. प्रतीक आहेत नाशिकहून. तुमचा प्रश्न विचारता का? हॅलो. हा बोला. हा बोला प्रतीक. हा सर, कॅन्सरची जेव्हा सुरुवात होते तेव्हा काही डोकं वगैरे दिसतं का, किंवा सुरुवात कशी होत होती त्याची? अच्छा, कॅन्सरची सुरुवात होते तेव्हा डोकं वगैरे दुखतं का असं तुम्हाला विचारायचं, बरोबर? हो हो बरोबर. नक्कीच. काय सांगता? तर कॅन्सरची जी लक्षणं असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने मेंदूचे जे कॅन्सर असतात त्याच्यामुळे असा हेडेक होणं किंवा डोकं दुखणं हा प्रकार होऊ शकतो. त्याच्यामुळे जर समजा त्याच्यामध्ये अर्धशिशीचा प्रकार आहे की पूर्णपणे डोकं दुखतं? ट्यूमर कुठल्या ठिकाणी आहे त्याच्यानुसार हा अर्धशिशी किंवा पूर्ण डोकं दुखण्याचा दोन्हीपैकी प्रकार असू शकतो. परंतु डोकं दुखण्याचे बाकी आणखी खूप प्रकार आहेत. सर्दीमुळे पण डोकं दुखतं. त्याच्यामुळे बाकी सगळे उपचार करूनही जर डोकं दुखायचं थांबत नसेल तर मग डॉक्टरांकडे जाऊन सिटी स्कॅन काढून याचं निदान करणं गरजेचं आहे. अगदीच. डॉक्टर, आता कॅन्सर झाला एखाद्या व्यक्तीला तर त्याने कशा प्रकारे स्वतःची काळजी घ्यावी, आहार कसा असावा त्यांचा? कॅन्सर झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर कॅकेक्सी आम्ही ज्याला म्हणतो, पेशंट खूप अशक्त असे होतात. त्यामुळे त्या कॅन्सरचा आहार खूप चांगला असणं, त्याच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण जास्त असणं, फळभाज्या, फ्रूट्स या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित प्रमाणामध्ये वापर करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं पेशंट खातच नाहीत कॅन्सरचे तर व्यवस्थित खाणं हे खूप गरजेचं आहे. आणि जर एखाद्या पेशंटचा आहार व्यवस्थित नसेल तर त्यांना किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी ह्या ज्या उपचार पद्धती असतात त्याचे साईड इफेक्ट्स होण्याचं प्रमाणही जास्त वाढतं. त्याच्यामुळे पेशंटचा आहार चांगला असणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, आता आपण पाहतोच आहे की स्त्रियांमध्ये सुद्धा हे प्रमाण वाढत चाललंय. तर स्त्रियांमध्ये किंवा त्यांच्या शरीरामध्ये एकंदरीत काय आपण दुष्परिणाम सांगू शकतो? स्त्रियांमध्ये जे होणारे कॅन्सर आहेत त्याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं, स्त्रियांमध्ये फक्त 20%च कॅन्सर तंबाखूमुळे होतात. स्त्रियांमध्ये होणारे 2 सगळ्यात महत्त्वाचे जे कॅन्सर आहेत ते म्हणजे स्तनांचा कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर. आपल्याकडे स्तनाचा कॅन्सरचं प्रमाण प्रचंड प्रमाणात सध्या वाढतं आहे. स्तनाच्या कॅन्सरचं जगामध्ये इपिडेमिक आलेलं आहे. आणि स्तन कॅन्सर होण्याचे मुख्य कारण सरळ आणि साध्या भाषेत सांगायचं झालं तर अर्बनायझेशन. अर्बनायझेशनमुळे स्तन कॅन्सर वाढतो. अर्बनायझेशनमुळे गर्भाशयाचा कॅन्सर कमी होतो. तर स्तन कॅन्सर वाढण्याचं कारण जे आहे, फॅटी फूड्स खाणं, अल्कोहोलचा वापर, चरबीयुक्त पदार्थ खाणं, आपण बर्गर, पिझ्झा ह्या ज्या जास्त फॅट कंटेंट्स असणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं आपण जे सेवन करतो, कोल्ड्रिंक्स पिणं, या सर्व गोष्टींमुळे, त्याचप्रमाणे लग्न उशिरा होणं, मुलं उशिरा होणं किंवा कमी मुलं होणं, या सर्व गोष्टींमुळे स्तनांच्या कॅन्सरचं प्रमाण प्रचंड प्रमाणात सध्या वाढतं. पण एखादी स्त्री प्रेग्नेंट आहे आणि तिला व्यसनाची सवय आहे तर मग अशा वेळी तो एकंदरीत काय परिणाम होऊ शकतो शरीरावर? शरीरावरती प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तंबाखूमुळे तर जे लहान बाळ आहे त्याला डिफॉर्मिटीज होण्याची शक्यता असते. त्याला काही अपंगत्व येण्याची शक्यता असते. दुसरं गोष्ट म्हणजे त्याची कमी प्रमाणामध्ये वाढ होऊन त्याची गर्भाशयातच डेथ होण्याची पण शक्यता असते. तर त्यामुळे शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये तंबाखूचं किंवा कुठलंही व्यसन, दारू किंवा तंबाखू दोन्हीचंही करणं टाळणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, पुन्हा एकदा काय उपचार पद्धती आहेत ते तुम्ही सांगा.
कॅन्सरच्या उपचार पद्धतीमध्ये प्रामुख्यानं सर्जरी, ज्याला ऑपरेशन असं म्हणतो, किमोथेरपी ज्याच्यामध्ये शिरेमधून इंजेक्शन्स दिली जातात आणि आपण त्या कॅन्सरच्या पेशी मारण्याचं कार्य करतो, आणि रेडिओथेरपी ज्याच्यामध्ये शॉक देतो. आता याच्यामध्ये ऑपरेशन म्हणजे काय असतं की समजा एखाद्या भागाला शरीरातला कॅन्सर झाला, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या जिभेला कॅन्सर झाला, तर जिभेचा तो भाग आपण काढून टाकतो. म्हणजे प्रत्यक्षात मेकॅनिकली त्याचं रिमूव्हल करणं किंवा तो भाग कॅन्सरचा शरीरामधून काढून टाकणं, याला आपण ऑपरेशन म्हणतो. त्या ऑपरेशनमध्ये 2 भाग असतात, एक तर तो भाग काढून टाकणं आणि त्याची पुनर्बांधणी करणं. कारण तुम्ही शरीराचा एखादा भाग काढून टाकला तर त्याचं फंक्शन देण्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी तुम्हाला पुनर्बांधणी किंवा प्लास्टिक सर्जरी करणं गरजेचं असतं. तर शरीराचा तो भाग काढल्यानंतर आपण सभोवतालचा काही टिश्यूच्या साह्यानं त्याची पुनर्बांधणी करतो. दुसरं म्हणजे किमोथेरपीचा जो उद्देश आहे तो सिस्टेमिक कंट्रोलसाठी असतो. म्हणजे शरीरामध्ये ज्या काही सूक्ष्म पेशी कॅन्सरच्या कुठेतरी गेलेल्या असतात, म्हणजे जिभेला कॅन्सर झालाय पण मेंदूमध्ये, लिव्हरमध्ये नंतर काही दिवसांनी त्याचा प्रादुर्भाव होतो. हा रोखण्यासाठी आपण सिस्टेमिक थेरपी देतो की किमोथेरपीच्या साह्यानं या सर्व ठिकाणी गेलेल्या पेशी मारण्याचं कार्य हे किमोथेरपी करते. रेडिओथेरपीमध्येही रेडिओथेरपी सुद्धा लोकल ट्रीटमेंटच आहे सर्जरीसारखी. त्या सर्जरीच्या आजूबाजूला जर कुठे मायक्रोस्कोपिक किंवा सूक्ष्म पेशी जर राहिलेल्या असतील तर ते ज्या आपल्याला डोळ्याला दिसू शकत नाही, तर ते काम रेडिओथेरपी हे करतं. आणि त्याच्या पुढे जाऊन एक टार्गेटेड थेरपी नावाचा प्रकार आहे. टार्गेटेड थेरपी हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे आपण कॅन्सरच्या पेशी शोधून अगदी त्याच पेशी मारण्याचं काम करतो. उदाहरण द्यायचं झालं तर थायरॉइड कॅन्सरमध्ये टार्गेटेड थेरपीचा खूप मोठा इफेक्ट आहे. थायरॉइड कॅन्सर हा एक शरीरामधला असा कॅन्सर आहे की ज्याचं नीट होण्याचं प्रमाण जवळजवळ 99.9% एवढं आहे. म्हणजे 1000 पेशंटमधला एकच पेशंट हा थायरॉइड कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतो, जे की डायबेटीस किंवा हायपरटेन्शनपेक्षा खूप कमी आहे प्रमाण. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण टार्गेटेड थेरपी अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये आपण रेडिओ आयोडीन नावाचं एक टार्गेटेड थेरपी वापरतो. आयोडीन वरती आपण रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन म्हणजे रेडिएशन लावलेलं असतं त्या पेशी आयोडीनला. ते आयोडीन पिल्यानंतर ते आयोडीन बरोबर थायरॉइडच्या पेशी जिकडे शरीरामध्ये गेलेल्या आहेत त्या शोधून काढून त्या पेशीमध्ये प्रवेश करतं आणि त्या पेशींना मारून टाकतं. म्हणजे कॅन्सरच्या पेशी शरीरात जिथे जिथे पसरलेल्या आहेत तिथे जाऊन त्यांना शोधून काढून मारण्याचं कार्य ते करतं. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. मला तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये बोलवलं आणि तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा मला संधी दिली आणि मला कॅन्सरबद्दल बोलण्याची या ठिकाणी संधी दिल्याबद्दल TV9चा आणि तुमचा मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद डॉक्टर. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात एका नवीन विषयासह पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.